परत एकदा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये तुम्ही आनंद सोबत. आणि आज भंडारा जिल्ह्यात एक मन हादरणारी एक घटना घडली आहे की नॅशनल हायवे 53 जो फुलमोगरा ते कारधा हा हायवे जो निघतो या मध्यात एक कोरंबी म्हणून गाव आहे, एक खूप मोठा देवस्थान आहे. त्याच्या बाजूला एक छोटस एक तळ आहे ज्यामध्ये नॅशनल हायवे वाल्यांनी एक इथं आपला माल स्टोर करून ठेवण्यासाठी एक गड्डा वगैरे बनवला होता. तो गड्डा त्यांनी बुजवला नाही आजपर्यंत आणि त्याच्यात पावसाळ्याच्या सीझन मध्ये इथं पाणी जमा झालंय. इथं काल मी गवत घ्यायला आलो गाईसाठी. हो. तर इथं 17-18 पोरं नाही का हा, हा. छोटे छोटे आंघोळ करायला लागले होते. काल मी इथं हकटलो त्यांना, आमचे म्हणजे घराजवळचे आहेत, वरचे परिचयाचे आहेत. आणि त्यांना हकटलो तर त्यांना कपडे वगैरे घालला आणि ते निघून गेले. निघून गेले. असंच म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या घटना दिसत आहेत. आणि असं किती गड्डे असे किती बनवले आहेत तुम्हाला काही आयडिया नाही आहे नाही का? काय त्या आहे. साईडला बी बनवला, त्या साईडला पण तलाव वगैरे पूर्ण सुजल सुरेश बाभरे मुलाचं नाव आहे, वय 16 वर्ष. आणि आज ज्या प्रकारे ते कॅमेरामॅन तुम्ही दाखवू शकता की ज्या प्रकारे त्या पाण्यात जे उतरले आहेत तिथून आतापर्यंत मुलाच्या बॉडीचा कुठलाच पत्ता नाही आहे. आणि लोक पाहू शकता की किती गर्दी जमली आहे त्या मुलाचा मृतदेह शोधण्याकरिता. ही अशी हादरणारी घटना भंडारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचदा झाली आहे, पण प्रशासनाचा दुर्लक्ष यावर सगळ्यात जास्त दिसत आहे. आपल्याकडे काही लोक आहेत जे या प्रकरणी कुणी होते नाही, पण त्यांना जेव्हा माहीत झालं तेव्हा ते इथं आलेत. भाऊ तुमचं नाव काय तुम्ही सांगू शकता? संतोष शामराव. बरं भाऊ, ही घटना किती वाजता जे तुम्ही सांगू शकता अंदाजे? एका मिनिटात झालेला आहे. एका मिनिटात झाले. मुलाचं नाव तुम्हाला माहिती आहे का? दिल्याचं आहे. हे किती मुलांसोबत होते, काही आहे का आयडिया? सर असं अंदाजे तर आम्हाला 3-4 मुलं सांगितलेले आहेत. 3-4 पण नेमकं ते माहिती नाही कुणाला, नाही का ते डुबताना दिसले. डुबताना दिसले. भाऊचं म्हणणं असं आहे की इथं आम्हाला सांगण्यात आलंय म्हणून आम्ही आलोय. अजून भाऊ आहे. भाऊ तुमचं नाव काय? कार्तिक दौलत वाट. भाऊ तुम्ही काय म्हणू शकता की हे प्रशासनाची चूक आहे की या गावातील ज्या लोकांच्या सरपंचाची चूक आहे? काय म्हणू शकता या विषयावर, काय सांगता तुम्ही? तर प्रशासनवाल्यांनी हा बुजवायला पाहिजे होता. बरोबर. त्याच्यासाठी हा एवढा गड्डा राहिला नसता, मुलाचा जीव गेला नसता. बरोबर. किती मुलं होते तुमच्या लक्षात आहे का असं काही? आहे का म्हणा जीव बिव आहे का? मी आनंद गजबीये, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये.